नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली. या ऐतिहासिक योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांना नव्यानं पीक कर्ज घेता येईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक आधार मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी गती येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. तसंच पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या महत्त्वपूर्ण विधेयकाबरोबरच इतरही 10 महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर जीडीपी, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रसंघानं हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलंय. महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.